नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत फायर इन्शुरन्स क्लेमचा प्रॉब्लेम नंबर 4. ओके, 3 प्रॉब्लेम आपले झालेले आहे. जवळपास इझी लेवलचे प्रॉब्लेम आपण घेतलेले आहे. तसं तर आपला जो प्रॅक्टिकल पेपर जर झालेला असता तर आपल्याला फायर इन्शुरन्स क्लेमसाठी 8 मार्क्ससाठी प्रॉब्लेम, 8 मार्क्ससाठी थेअरी प्लस 16 मार्क्ससाठी प्रॉब्लेम आलेला असता. ओके, क्वेश्चन पेपरमध्ये. ओके, बट 8 मार्क्ससाठी जर प्रॉब्लेम विचारला जात आहे तर एकदम इझी लेवलवर तुम्हाला डायरेक्टली फक्त मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटची इन्फॉर्मेशन दिलेली राहील, ग्रॉस प्रॉफिट रेशो ऑलरेडी गिव्हन राहील आणि आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम काढावा लागायचा. क्लिअर. आणि जर 16 मार्क्ससाठी प्रॉब्लेम आहे तर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट सुद्धा तयार करावं लागायचं किंवा मागील वर्षाचे काही ग्रॉस प्रॉफिट, मागील काही वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट दिलेलं असायचं, त्यावरनं आपल्याला नवीन ग्रॉस प्रॉफिट रेशो काढावा लागायचा, ऍव्हरेज ग्रॉस प्रॉफिट रेशो काढावा लागायचा आणि त्यानंतर मग त्यावरून आपल्याला मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट वरून स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आणि त्यानंतर पुढील प्रोसेसची अमाऊंट ऑफ क्लेम आपण काढत असतो ते. बट या पद्धतीने यावर्षी असा पेपर पॅटर्न राहिलेला नाही. एमसीक्यू टाईप एक्झाम आपली होणार आहे, त्यामुळे आपण छोटे छोटे प्रॉब्लेम यासाठी घेत आहोत की आपल्या कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. क्लिअर म्हणजे जर आपल्याला मध्ये जर आपल्याला काहीही कुठल्याही पॉइंट्सवर प्रश्न आला तर आपण तो इझिली त्याचा आन्सर टिक करू शकलो पाहिजे. या उद्देशाने छोटे आणि समजेल, इझी असेल आणि युजफुल असेल अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी बघत आहोत. तर आजचा आपला फायर इन्शुरन्स क्लेमचा प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेमची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समधनं लिंक ओपन करून प्रॉब्लेम आपल्या नोटमध्ये नोट करायचा आहे आणि शक्यतोवर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघण्याचा म्हणजे तुम्ही बघू शकता. क्लिअर. बट यामध्ये आता मागील प्रॉब्लेमपेक्षा थोडं डिफरंट असणार आहे. दिलेली इन्फॉर्मेशन बट तयार करायचं आहे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटच, फाइंड आउट करायचं आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायरच आणि अमाऊंट ऑफ क्लेम. क्लिअर. तर बघूया क्वेश्चन काय दिलेला आहे. अ फायर ऑकर्ड ऑन 1 जुलै 2006 इन दी गोडाऊन ऑफ मिस्टर देशमुख. मिस्टर देशमुखच्या गोडाऊन मध्ये फायर ऑकर्ड झालेला आहे 1 जुलै 2016 ला. क्लिअर. फ्रॉम दी फॉलोइंग असर्टेन दी अमाऊंट ऑफ क्लेम. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, असर्टेन करायचं आहे अमाऊंट ऑफ क्लेम. ओके. देन नेक्स्ट इन्फॉर्मेशन मध्ये दिलेला आहे स्टॉक ऑन 31 मार्च 2006. देन परचेसेस फ्रॉम 1 एप्रिल 2006 टिल दी डेट ऑफ फायर. ओके, म्हणजे गिव्हन इन्फॉर्मेशन जी आहे ही करंट इयरची आहे, म्हणजेच आपल्याला मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. वेजेस पेड फ्रॉम 1 एप्रिल 2006 टिल डेट म्हणजे फायरच्या डेटपर्यंतचे वेजेस दिलेलं आहे. देन सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2006 टिल द डेट ऑफ फायर, सेल्स सुद्धा करंट इयरचं दिलेलं आहे. स्टॉक आणि आता बघा सेल्स, परचेसेस, वेजेस, स्टॉक करंट इयरचं आपल्याला गिव्हन आहे. पॅरेग्राफ मध्ये सांगितलेलं आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ स्टॉक ऍट द एंड ऑफ इच इयर इज व्हॅल्यूड ऍट 10% लेस दॅन कॉस्ट. ओके, अंडरलाईन करून ठेवा. व्हेरी मोस्ट इन्फॉर्मेशन. आणि जे नवीन पॉइंट काय आहे या प्रॉब्लेम मध्ये तर हाच आहे की जो स्टॉक दिलेला आहे, आता स्टॉक कोणता, फक्त मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट आहे, या ठिकाणी फक्त आपलं ओपनिंग स्टॉक राहील. क्लिअर. कारण क्लोजिंग तर आहे नाही, आपण या ठिकाणी स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर शोधून काढत आहोत. तर जो ओपनिंग स्टॉक दिलेला आहे तो कसा आहे, 10% लेस दॅन कॉस्ट. म्हणजे जो स्टॉक दिलेला आहे, जी स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे ती कशी आहे, 90%. ओके, आपल्याला किती घ्यायची आहे, आपल्याला त्याला फुल 100% करायचं आहे, म्हणजे त्याला आपल्याला 100% घ्यायचं आहे जे की 90% दिलेलं आहे. ते कसं घ्यायचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बघूया. देन ऍव्हरेज रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट इज 25% ऑन कॉस्ट. ओके, ग्रॉस प्रॉफिट रेट तर दिलेला आहे बट कसं आहे, 25% ऑन कॉस्ट. मागील जे 3 प्रॉब्लेम आपण बघितलेले आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो आपण कशावर काढलेला आहे, सेल्स पर. ओके, समथिंग पर्सेंट, 25%, 19% ऑन सेल्स, सो अँड सो.
बट या क्वेश्चन मध्ये जो रेट ऑफ प्रॉफिट गिवन आहे तो आहे 25% ऑन कॉस्ट. ओके, सेल्स माहिती आहे, कॉस्ट माहिती नाही. बट जर आपल्याला जे पर्सेंटेज ऑन ग्रॉस प्रॉफिट आहे गिवन आहे, देन सेल्स वर गिवन आहे, बट कॉस्ट प्राइस माहिती नाही आहे, बट सेलिंग प्राइस माहिती आहे, अशा वेळेस आपल्याला पर्सेंटेज काढता येतं, जे की आपण कॉस्ट शीट मध्ये किंवा जे आपण कॉस्ट शीट तयार करताना किंवा ट्रेडिंग अकाउंट तयार करताना अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स बघितलेले आहे. क्लिअर. तर 25% ऑन कॉस्ट ग्रॉस प्रॉफिट घ्यायचं आहे. देन द स्टॉक सॉल्वेज वॉज ₹30,000. सॉल्वेज स्टॉक किती आहे? 30,000. अँड दिस इन्शुरन्स पॉलिसी वॉज ₹3 लाख. इन्शुरन्स पॉलिसी किती आहे? 3 लाख रुपीची. एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कॅल्क्युलेट करायचं आहे अमाऊंट ऑफ क्लेम. ओके, तर इन्फॉर्मेशन युजफुल आणि सर्वांसाठी समजेल अशी आहे. फरक फक्त एवढा की यामध्ये जे स्टॉक आहे तो 10% लेस दॅन कॉस्ट आहे. ओके, आणि जे ग्रॉस प्रॉफिट आहे तो 25% ऑन कॉस्ट घ्यायचा आहे. क्लिअर. या व्यतिरिक्त या प्रॉब्लेम मध्ये नवीन असं काहीही नाही. चला तर सॉल्व्ह करूया. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार केलेला आहे फॉर द पिरियड 1 एप्रिल 2006 टू फायर ऑकर्ड कधी झालेला आहे? 1 जुलै 2006. तर फॉर द पिरियड 1 एप्रिल 2006 टू 1 जुलै 2006 साठी. क्लिअर. देन सुरुवात या ठिकाणी होईल ओपनिंग स्टॉकनी. ओपनिंग स्टॉक अमाऊंट लिहिताना आपल्याला इनर कॉलम मध्ये अमाऊंट लिहायची आहे, कारण जी स्टॉकची अमाऊंट आहे ती आपल्याला 10% लेस दिलेली आहे, 10% लेस दॅन कॉस्ट. ओके, आपल्याला त्याला इनर कॉलम मध्ये न लिहिता आपल्याला त्याला 100% घ्यायचे. ओके, 10% लेस दॅन कॉस्ट आहे, बट किती दिलेली आहे? 3,96,000. तर हे जे 3,96,000 आहे हे कसे आहे? 90%. 3,96,000 आपल्याला किती घ्यायचे आहे? 100%. ओके, तर आता 100% काढण्यासाठी आपल्याला याला काय करावं लागेल? जी गिवन व्हॅल्यू आहे ही लेस दॅन आहे, म्हणजे कमी दिलेली आहे. ओके, आणि जर कमी वाली अमाऊंट दिलेली असेल, ओके, तर आपला फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट, काय फॉर्म्युला आहे? अमाऊंट इंटू रेट डिवायडेड बाय 100 मायनस रेट. ओके, या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला 100% ची प्राइस काढता येईल. क्लिअर. तर या ठिकाणी 100% काढण्यासाठी अमाऊंट इंटू रेट डिवायडेड बाय 100 मायनस रेट. आता अमाऊंट किती आहे? 90%. 3,96,000 मल्टिप्लाय बाय रेट किती आहे? 10 डिवायडेड बाय 100 मायनस रेट म्हणजे 100 मायनस 10. तर याला डिवायडेड बाय 90 मी डायरेक्टली लिहू शकते या ठिकाणी. ओके, कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3,96,000 मल्टिप्लाय बाय 10 डिवायडेड बाय 90. ओके, तर या ठिकाणी जी प्राइस आहे ती प्राइस येईल आहे आपली, प्राइस येईल आहे 44,000. ओके, 44,000. तर या ठिकाणी लेस दॅन म्हणजे किती कमी आहे? 10% किती कमी आहे? 44,000. तर आता ऍक्च्युअल आपल्याला 100% करण्यासाठी 3,96,000 प्लस 44,000 इज इक्वल टू 4,40,000. ओके, तर या ठिकाणी आपल्याला ऍक्च्युअल 100% स्टॉक किती आहे? 4,44,000. या पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता. 90% 3,96,000 आहे, तर 100% किती राहील? तर या ठिकाणी दुसरा फॉर्म्युला क्रॉस मल्टिप्लिकेशन याचं करू शकतो आपण. 3,96,000 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 90. ओके, तर या ठिकाणी डायरेक्ट 4,40,000. ओके, या ठिकाणी डायरेक्टली आन्सर येईल आपलं 4,40,000. ओके, हा बेस्ट वे राहील. इथे डायरेक्टली अमाऊंट येत आहे. या ठिकाणी आपल्याला जी 10% लेस आहे ती 10% लेसची अमाऊंट आधी निघेल, त्यानंतर आपल्याला 90% मध्ये 10% ऍड करून 100% करायचं आहे. क्लिअर. दोन्हीमध्ये फरक मी दोन्ही तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जे प्रेफरेबल वाटेल, जे इझी वाटेल त्या वेळी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. पण कशा वेळेस? ज्या वेळेस ओपनिंग स्टॉक जो आहे तो जर लेस दिलेला असेल तर. ओके, लेस दॅन कॉस्ट असेल तर 100% घेण्यासाठी. क्लिअर. तर आता या ठिकाणी आपल्याला 3,96,000 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 90
इझी वेनी जाऊया आपण. 4,40,000. ओपनिंग स्टॉक किती येईल? 4,40,000. क्लिअर. देन नेक्स्ट परचेस, करंट इयरचं परचेसेस किंवा परचेस क्वेश्चन मध्ये दिलेले आहे. परचेसेस फ्रॉम 1 एप्रिल 2006 टिल द डेट 3,64,000. ओके. देन दिलेलं आहे वेजेस करंट इयरला, वेजेस पेड और वेजेस पेड फ्रॉम 1 एप्रिल टिल द डेट ऑफ फायर किती आहे? 36,000. ओके. देन सेल्स, क्रेडिट साइडला सेल्स दिलेला आहे 4,50,000. ओके. 4,50,000. या पद्धतीने मेमोरेंडम ट्रेडिंगशी रिलेटेड सर्व पदे आपण लिहिले. ओपनिंग स्टॉक, वेजेस, परचेस, वेजेस, सेल्स. क्लिअर. आता घ्यायचं आहे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट. ओके. आता बघा ग्रॉस प्रॉफिट कसं दिलेलं आहे आपल्याला? 25% ऑन कॉस्ट. ओके. आपल्याकडे कॉस्ट माहिती आहे का? आपल्याला नाही. आपल्याकडे काय माहिती आहे? आपल्याला फक्त सेल्स माहिती आहे, कॉस्ट माहिती नाही आहे. बट पर्सेंटेज जे आहे ते कॉस्टवर आहे. ओके. कॉस्टवर जर पर्सेंटेज असेल तर आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला काय राहील? अमाऊंट म्हणजे ज्या अमाऊंटवर आपल्याला जी अमाऊंट दिलेली आहे, अमाऊंट मल्टिप्लाय बाय रेट डिवायडेड बाय जास्तवाली अमाऊंट दिलेली आहे म्हणजे 100 प्लस रेट होईल. ओके. तर या ठिकाणी 4,50,000 मल्टिप्लाय बाय रेट किती आहे? 25 डिवायडेड बाय 100 प्लस रेट म्हणजे 100 प्लस 25 मीन्स 125. ओके. 125 का बरं घेतले? कारण आपल्याला कॉस्टवर पर्सेंट काढायचे आहे. कॉस्ट दिलेली नाहीये, सेल्स गिवन आहे. बट सेल्स गिवन आहे म्हणजे ही जास्तवाली अमाऊंट दिलेली आहे. कॉस्ट मध्ये प्रॉफिट ऍड केल्यानंतर आपल्याला सेल मिळेल ना. ओके. तर ही जास्तवाली अमाऊंट दिलेली आहे तर इथे प्लस रेट फॉर्म्युला लागतो. ओके. तर या ठिकाणी इथे बघा कमी अमाऊंट दिलेली होती म्हणजे 90% दिलेलं होतं, 100% काढायचं होतं. ही कमी अमाऊंट दिलेली होती म्हणून इथे आपण 100 मायनस रेट घेतला. ओके. आता या ठिकाणी आपल्याला जास्तवाली अमाऊंट दिलेली आहे म्हणून आपण 100 प्लस रेट. तर 4,50,000 मल्टिप्लाय बाय 25 डिवायडेड बाय 125. तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूया तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळेल. या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट मिळेल 90,000. ओके. तर या ठिकाणी 90,000 ग्रॉस प्रॉफिट. देन मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे. डेबिटची डेफिनेटली डेबिटची टोटल जास्त येईल आहे. जी डेबिट बॅलन्स येणार आहे यावरचं ते असेल आपलं स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. ओके. तर या ठिकाणी जर आपण टोटल करतो आहे तर आपली टोटल येत आहे 9,30,000. ओके. 9,30,000. 9,30,000 मधनं 4,50,000 जर लेस होते आहे तर या ठिकाणी आपल्याला स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर मिळेल 4,80,000. 4,80,000. ओके. हे जे आलेलं आहे बॅलन्सिंग फिगरने अमाऊंट 4,80,000 हे आहे स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. ओके. हे बॅलन्सिंग फिगरने आलेली अमाऊंट आहे तर याला बॅलन्सिंग फिगर 9,30,000 टोटल होईल. क्लिअर. तर या पद्धतीने आपण सोल्युशनचा आपला फर्स्ट पार्ट कंप्लीट केलेला आहे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट आणि त्यावरून आपण स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर 4,80,000 कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके. यानंतर आपल्याला बघायचं आहे लॉस ऑफ स्टॉक, अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक, कॅल्क्युलेशन ऑफ अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक. तर लॉस ऑफ स्टॉक साठी आपण काय करत असतो? स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर मधनं सॉल्वेज स्टॉक लेस करत असतो. सॉल्वेज स्टॉक क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. किती आहे? सॉल्वेज स्टॉक अमाउंटेड टू ₹30,000. ओके. तर या ठिकाणी अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक ओके. तर या ठिकाणी लॉस ऑफ स्टॉक इज इक्वल टू अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक काढण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर
किती आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 4,80,000. ओके. देन यामधनं लेस होईल सॉल्वेज स्टॉक जो की दिलेला आहे 30,000. तर यामधनं लेस करायचं आहे सॉल्वेज स्टॉक 30,000. ओके. 4,50,000 हे आहे लॉस ऑफ स्टॉक. किती आलेला आहे 4,50,000. ओके. सेकंड पार्ट मिळालेला आहे आपल्याला लॉस ऑफ स्टॉक. आता आपल्याकडे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आहे, इन्शुरन्स अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा आहे, लॉस ऑफ स्टॉक सुद्धा आहे. क्लिअर. आता या ठिकाणी आपल्याला कम्पेअर करायचं आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आणि अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी किती गिवन आहे ₹3 लाख. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती आहे 4,80,000. म्हणजेच इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट ही स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर पेक्षा कमी आहे, म्हणजेच ऍव्हरेज क्लॉज लागेल. ओके. तर या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज नुसार आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या ठिकाणी अकॉर्डिंग टू ऍव्हरेज क्लॉज क्लेम विल बी, क्लेम किती राहील तर क्लेम राहील अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ क्लेमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक. तर या ठिकाणी अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक. ओके. तर या ठिकाणी अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी किती गिवन आहे 3 लाख. ओके. देन स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 4,80,000 कॅल्क्युलेट केलेला आहे आपण 4,80,000 मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक किती आहे 4,50,000. तर या ठिकाणी याचं जर आपण टोटल काढतो आहे लॉस ऑफ अमाऊंट ऑफ क्लेम काढतो आहे 3 लाख डिवायडेड बाय 4,80,000 मल्टिप्लाय बाय 4,50,000. तर या ठिकाणी आपलं अमाऊंट ऑफ क्लेम येईल 2,81,250 2,81,250 रुपीज. ओके. ते आहे आपलं अमाऊंट ऑफ क्लेम. म्हणजे जी मिस्टर देशमुख आहे ते फायरसाठी इन्शुरन्स कंपनीला किती रुपयाचा क्लेम करेल 2,81,250. ओके. ऍक्च्युअल लॉस जरी आपला ऍक्च्युअल आपल्या कंपनीमध्ये जरी 4,80,000च्या गुड्स असल्या तरी आपली इन्शुरन्स पॉलिसी जी आहे ती फक्त 3 लाख रुपीजची आहे. मग आता तुम्ही म्हणाल की मग पूर्ण 3 लाख का बरं नाही देत आहे कंपनी. कारण आपलं जे हे स्टॉक आहे आपलं 3 लाख रुपीजचं आपलं पॉलिसी आहे, बट स्टॉक आपल्याकडे 4,80,000 होता आणि ऍक्च्युअल लॉस आपला तरी 4,50,000 झालेला आहे. पण ऍटलिस्ट 3 लाख तर कंपनीने द्यायला पाहिजे कारण आपली पॉलिसी तर 3 लाख होती. बट कंपनी असं करत नाही कारण कंपनी सर्व सिच्युएशन बघते. कारण जरी आपलं काही नुकसान झालेलं असेल तरी सर्वच्या सर्व माल जळून खाक होत नाही. त्यापैकी काही डॅमेज गुड्स असतात जे आपण सोल्ड करू शकतो, त्यापासूनही आपल्याला अमाऊंट रिकव्हर होऊ शकते. म्हणून इन्शुरन्स कंपनी जी आहे ती ऍव्हरेज क्लॉज नुसार जी अमाऊंट असेल त्याचा विचार करूनच क्लेम एक्सेप्ट करत असते. आणि आपल्याला सुद्धा क्लेम करताना या पद्धतीने इन्शुरन्स क्लेम किती केला पाहिजे याचं कॅल्क्युलेशन आपल्याला ऍव्हरेज क्लॉज मेथडने काढायचं असते. आणि ते या ठिकाणी आलेलं आहे मिस्टर देशमुखच्या प्रॉब्लेममध्ये 2,81,250. तर मिस्टर देशमुख जे आहे ते आपल्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीसाठी इन्शुरन्स कंपनीला 2,81,250चा क्लेम करते. तर हा होता आजचा एक प्रॉब्लेम. यामध्ये फक्त नवीन काय होतं की जो ओपनिंग स्टॉक आहे तो 10% लेस दॅन कॉस्ट आहे आणि जे ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट आहे ते आपल्याला ऑन कॉस्ट दिलेले आहे.
क्लिअर. तर हे 2 नवीन पॉइंट होऊ शकते. यामध्ये एमसीक्यू आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकते की जर सेल्स 4,50,000 आहे आणि ग्रॉस प्रॉफिट 25% ऑन कॉस्ट आहे तर व्हॉट विल बी दी ग्रॉस प्रॉफिट. ओके, तर या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकते. तर बी पॉझिटिव्ह. आणि आपल्याला म्हणजे प्रिकॉशन घ्यायचे आहे की आपल्याला इच अँड एव्हरी एमसीक्यू इझिली सॉल्व्ह करता यायला पाहिजे. आणि म्हणूनच त्यासाठी आपण जी शक्यता आहे ती प्रत्येक शक्यतेवर आपण छोटे छोटे प्रॉब्लेम्स बघत आहोत. तर ते सर्वांनी व्यवस्थित बघा, समजून घ्या, प्रॅक्टिस करा. पुन्हा एक नवीन प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, अभ्यास करत राहा, पेपरची प्रॅक्टिस करत राहा, झालेले एक्झाम्पल बघत राहा. काही अडचणी असेल तर विचारा. धन्यवाद.